हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. खरं तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळू शकतो मोफत टॅब आणि त्याचसोबत टॅबवरती स्टडी करण्यासाठी मिळू शकतो मोफत डेटा सुद्धा इंटरनेटचा. सो हा टॅब आणि हा डेटा कोणाला मिळणार, कधी मिळणार, कसा मिळणार, त्यासाठी अप्लाय कुठं करायचा, कसा करायचा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सगळं सांगणारा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या आणि मग त्या पद्धतीनं जे स्टुडंट्स ह्याच्यासाठी इलिजिबल असतील त्यांनी नक्कीच या योजनेसाठी अप्लाय करा आणि ह्या मोफत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्या. तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नसाल तर जे ह्याच्यामध्ये इलिजिबल आहेत त्या स्टुडंट्सपर्यंत ही माहिती पोचवा, सो दॅट त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. सो बेसिकली स्टुडंट्स, ही जी मोफत टॅब आणि मोफत डेटा ही जी योजना आहे ती महाज्योती या ऑर्गनायझेशन मार्फत देण्यात येणार आहे. नागपूर महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. आता याच्यामध्ये ही कोणाला देणार आहे तर जे स्टुडंट्स आत्ता 2026, 27, 28 या वर्षांमध्ये, या अकॅडमिक इयरमध्ये JEE, नीट, MHT-CET यापैकी कोणतीही एक्झाम देत असाल, त्याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला मिळू शकतो हा टॅब आणि मोफत डेटा. सो म्हणजेच काय तर थोडक्यात आत्ता जे स्टुडंट्स 10वी पास झालेले आहेत या स्टुडंट्ससाठी हे नक्कीच उपयुक्त आहे. आता ह्याच्यासाठी अप्लाय कसा करायचा आणि ते कोणासाठी इलिजिबल आहे तर हे बेसिकली त्याच्यासाठीची पात्रता काय काय आहे बघून घ्या. एक तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. दुसरं म्हणजे ते इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्ग जे आहेत त्यामधले ते असले पाहिजेत विद्यार्थी. नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील ते असले पाहिजेत. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असले पाहिजेत. विज्ञान शाखेत ऑब्व्हियसली प्रवेश घेतलेला असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यासाठी अर्ज करायला जे आवश्यक कागदपत्र आहेत ती आहेत तुमचं आधार कार्ड पुढील आणि मागील बाजू, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र ह्यासाठी लागणार आहे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागणार आहे, 10वीची तुमची मार्कलिस्ट लागणार आहे, दिव्यांग जर असाल तर त्याचा दाखला, अनाथ असेल तर त्याचा दाखला. सो ही एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. अर्ज कसा करायचा आहे तर www.mahajyoti.org.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि नोटीस बोर्डवरती जाऊन ॲप्लिकेशन फॉर JEE, नीट, MHT-CET बॅच 2026-28 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्हाला करायचा आहे. आणि मग हे सगळे जे काही कागदपत्र आहेत मगाशी जी आपण बघितली त्याला तुम्ही सेल्फ अटेस्टेशन म्हणजे तुम्ही स्वतः तिथे सही करायची आणि मग त्याचे जे PDF फॉर्मॅटमध्ये ते इमेजेस अपलोड तुम्हाला करायचे आहेत. आता आरक्षण कोणाकोणासाठी आहे बघा. इथे इतर मागासवर्ग म्हणजे जे OBC याच्यासाठी 59% आहे, विमुक्त जाती 10%, भटक्या जमाती 8%. हे सगळे त्याचे वेगवेगळे म्हणजे कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीसाठी किती % आरक्षण आहे याच्यामध्ये आहे ते याच्यात दिलेलं आहे. महिलांसाठी 30% आरक्षण याच्यामध्ये आहे, दिव्यांगांकरता 4% आहे आणि अनाथांसाठी 1%. आता ह्याच्यासाठीचे अंतिम तारीख आहे 30 मे 2026 ही त्याची अंतिम तारीख आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही अर्ज केला तर ते तुमचे अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. आणि मग याच्यासाठीचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पण त्यांनी इथे दिलेला आहे. सो जर तुम्ही यापैकी म्हणजे ह्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि येस, तुमचे काही याच्याशी रिलेटेड प्रश्न असतील तरी देखील तुम्ही मला ते विचारू शकता कमेंट करून. मी तुम्हाला नक्की तुमच्या कमेंट्सना उत्तर देईन. ठीक आहे, इथेच थांबूयात. गुड बाय.